नमस्कार, ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज चंपाषष्ठीचा उत्सव आपण बघू शकतो। ठाण्यातील अग्निशमन दलाच्या समोर असणाऱ्या स्वयंभू खंडोबा मंदिराचा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो आणि सकाळपासूनच प्रचंड अशी भाविकांची अलोट गर्दी आपल्याला स्वयंभू खंडोबा मंदिरामध्ये जी आहे ती पाहायला मिळते। आणि आपण बघू शकतो संपूर्ण या मंदिराच्या परिसरामध्ये येळकोट जय मल्हारचा हा जयघोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाविकांची अलोट गर्दी मंदिरात आहे। ठाणे मुंबई ठाणे जिल्ह्यातून दुरून मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी बघू शकतो भक्तजन आलेले आहेत। संपूर्ण मंदिरामध्ये सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि आतमध्ये तळीही भरली जाते आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक इथे आलेले आहे। ठाण्यातील प्रसिद्ध असं हे खंडोबाचं स्वयंभू मंदिर आणि भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भजनाचा सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे। मंदिर प्रशासन व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुंदर असं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे त्या बघू शकतो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। बाहेरही अक्षरशः अग्निशमन दलाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अलोट गर्दी गेलेली आहे, ती देखील आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि भाविकांमध्ये आपण बघू शकतो एक उत्साह आनंद आपल्याला नवचैतन्य संचारलेलं पाहायला मिळतोय। विश्वस्त मंडळी आपल्यासोबत जोडलेले आहेत। साहेब, काय सांगाल, एक भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं। आज चंपाषष्ठीचा दिवस आहे। आपल्या ठाणे पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आमचा जय मल्हार मंदिर ट्रस्टचा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार। आजच्या चंपाषष्ठीच्या दिवशी आज सकाळी 5 वाजता या ठिकाणी देवाचा अभिषेक झाला। अभिषेकानंतर सकाळी लाईन दर्शन बारी लागलेली आहे आणि आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि येथून पुढेही दर्शन बारी चालू राहील आणि लाखो भाविक आजच्या दिवशी दर्शनाला येतील अशी या ठिकाणी शक्यता आहे। सकाळी नंतर दुपारी आता भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू आहे। तो भजनी मंडळाचा कार्यक्रम 3 तासाचा आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू होणार आहे। हा भंडारा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कमीत कमी 20 ते 25 हजार भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ दिला जातो। तसेच रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे। तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम 11 वाजता चालू होऊन सकाळी 5 वाजेपर्यंत नंगर तुटल्यानंतर तो कार्यक्रम संपत असतो। तरी आपल्याला सर्व भाविकांना एक आव्हान करतो की आपण या आपल्या प्रसिद्ध असं स्वयंभू खंडोबा मंदिर आहे, या मंदिरामध्ये आज चंपाषष्ठी निमित्त दर्शनाला यावं व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे मी जय मल्हार मंदिर ट्रस्ट ठाणेचा सचिव श्री सर्जेराव नरे आपणास आग्रहाचं निमंत्रण देत आहे। आपण पाहिलं भाविकांची अलोट गर्दी आहे। दुरून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण दिवसभर आज अशाच प्रकारे हा उत्सव जो आहे तो ठाण्यामध्ये साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरा केला जातो। अगदी ज्याप्रमाणे जेजुरीला चंपाषष्ठीचा उत्सव साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ठाण्यातही हा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सुंदर अशी खंडोबा देवाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। इथे आल्याच्या नंतर भाविकांचं मन प्रसन्न होतंय आणि अगदी लहान चिमुकल्यांपासून वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचीच ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातलं प्रसिद्ध असं स्वयंभू खंडोबा मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि मूर्ती आपण बघितलं तर खंडरायाची खूप आकर्षक आहे। भक्तिमय वातावरण आपल्याला संपूर्ण ठाण्यात पाहायला मिळते आणि भक्तजनांचा हा उत्साह आनंद संपूर्ण संचारलेला आहे आणि हे मंदिर मागील अनेक वर्षांपासून जवाहरबाग अग्निशमन केंद्राच्या समोर आहे आणि मोठ्या प्रमाणात भक्तजन इथे येत असतात। आतमध्ये आपण बघू शकतो तळी भरली जाते
माझा सहकारी माझ्यासोबत आहे रुद्र, त्यालाही विनंती करेन कशा प्रकारे हा सोहळा आहे आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण हा सोहळा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भक्तजनांची ही अलोट गर्दी स्वयंभू खंडोबा मंदिरात झालेली पाहायला मिळते. आपण बाहेर जाणार आहोत, कशा प्रकारे गर्दी आहे त्याचाही आढावा आपण घेत आहोत आणि संपूर्ण हा मंदिराचा परिसर आपण बघू शकतो. फुलांचे आरास संपूर्ण या मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेले आहे. भाविक अगदी दुरून दुरून इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हा सोहळा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपण बघू शकतो संपूर्ण गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, विश्वस्त मंडळी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर काय सांगाल, अलोट गर्दी आहे भाविकांची? आज चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाचा जन्मदिवस आहे. आज आपली सकाळपासून भाविकांची एवढी मोठी गर्दी आहे, फुल लाईन लागलेली आहे. आज संध्याकाळी 5 नंतर आपल्या 5ला आपली आरती होईल. आरतीनंतर आपल्या 5:30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू करणार आहे. कमीत कमी 20 ते 25,000 भाविक इथे महाप्रसादाला लाभ घेणार आहे. त्यानंतर आपला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. जागरण गोंधळ रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अग्निशमन केंद्रापर्यंत आपण बघू शकतो. मुख्य रस्त्यापर्यंत ही भाविकांची रांग गेलेली आपल्याला पाहायला मिळते. चंपाषष्ठीचा उत्सव ज्याप्रमाणे जेजुरीला साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे आपल्या ठाणे शहरातही जे स्वयंभू खंडोबाचं मंदिर अग्निशमन केंद्र जवाहरबाग येथे आहे त्याच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो की भाविकांची अलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण हा भक्तिमय सोहळा प्रत्येक सण उत्सव आपल्या ठाणे शहरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि आज चंपाषष्ठीचा उत्सव आहे. ज्याप्रमाणे जेजुरी गडावरती खंडरायाची आराधना केली जाते अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ठाण्यातही हा उत्साह आणि आनंद भक्तजनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड अशी भाविकांची ही गर्दी आपण बघू शकतो. मुख्य रस्त्यापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते. ही प्रचंड मोठी रांग भाविकांची आपण पाहिलेली आहे. संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. सुंदर सुंदर ही कमान आपल्याला या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून साकारण्यात आलेली पाहायला मिळते आणि आपण हा संपूर्ण सोहळा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो अगदी लहान लहान चिमुकल्यांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळे मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात. संपूर्ण हा उत्सव आणि लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. ताई काय सांगा, दरवर्षी तुम्ही येतात चंपाषष्ठीचा उत्सव? चंपाषष्ठीमध्ये आमचं नाही का आम्ही जगती समाज खंडोबाची बहीण माझ्या तरी रेणुका देवीला आमची परंपरा आमच्या गुरुवाच्या गुरुपासून हात जग घेऊन जोगवेला म्हणून आम्ही तृतीपंथी जोगवा मागतो देवीचा. भक्तिमय वातावरण आहे, दरवर्षी तुम्ही असता? हो, दरवर्षी आम्ही असतो. आम्ही एकदम भक्ती खंडोबाची पण आईची पण लई भक्ती करतो म्हणून आम्हाला आम्ही आतुतीने वाट बघतो ह्या दिवसाची. हा दिवस कधी येईल आम्ही आमच्या देवीला जग घेऊन हे असं जोगवा मागणारे आम्हाला देणारे आमचे जन्म दाताजी असतात जोगो देतात. आम्ही भंडारा लावतो, आमच्याकडनं आशीर्वाद घेतात. मोठ्या आशेने ते भक्त बी आमची वाट बघतात की हे दरवर्षी येणार आहे, आपण जाऊन यांच्याकडून भंडारा लावून घेऊ जोगती आम्ही देवाचे. आम्ही पण त्यांनी भक्त पण आमची लई आशेने वाट बघतात. मोठ्या प्रमाणात भाविकांची अलोट गर्दी
आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो स्वयंभू खंडोबा मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरामध्ये फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे आणि हा भक्तिमय सोहळा आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. वारी